देशातील सर्वात मोठा घोडे बाजार आणि ज्या घोडे बाजाराच्या ऐतिहासिक नोंदी आहेत अशा सारंगखेड्याच्या घोडे बाजाराला आणि चेतक फेस्टिवलला 21 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे। चेतक फेस्टिवलसाठी घोडे येण्यास सुरुवात झालेली आहे। जातिवंत अश्व या ठिकाणी येत असतात आणि त्यांची खरेदी विक्री होत असते। त्यासोबत या ठिकाणी होणाऱ्या घोड्यांच्या स्पर्धा देशभरातील एकमेव स्पर्धा असल्याने या ठिकाणी देशभरातील अश्वमालक स्पर्धांसाठी घोडे आणत असतात। या वर्षीच्या चेतक फेस्टिवलचे वैशिष्ट्य काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपाल सिंग रावल यांच्याकडनं। दादा, काय सांगणार यावर्षी चेतक फेस्टिवलचं वैशिष्ट्य काय राहणार आहे? यावर्षी चेतक फेस्टिवलमध्ये या अश्व बाजारामध्ये जवळपास विक्रमी घोडे येण्याची शक्यता आहे। 2,500 ते 3,000 घोडे इथं दाखल होतील, कारण सर्वीकडे तेजीचं मार्केट असल्यामुळे जास्त घोडे सारंगखेडा जो अश्व बाजार आहे हा देशातली सर्वात मोठा घोडे बाजार म्हणून प्रसिद्ध आहे। खरं म्हणजे यावर्षी अनेक आम्ही स्पर्धा घेतो आहोत। आता पंजाबवरनं जे चॅम्पियन घोडा आहे गोल्डन रॉक, जो सर्वीकडे चॅम्पियन राहिलेला आहे, ते पण या सारंगखेड्याच्या स्पर्धेसाठी दाखल होत आहेत। त्यांची करोडोमध्ये किंमत आहे। आणि जी मॅडोना घोडी आहे जी पण 3-4 ठिकाणी चॅम्पियन झालेली आहे, देशातली सर्वोत्तम घोडीमधली ती एक आहे, ती पण इथं स्पर्धेसाठी विशेष करून स्पर्धेसाठी दाखल होत आहे। असे स्पर्धेसाठी भारत विजय, केसरिया जे नामवंत घोडे भारतामधले ओळखले जातात, ते सर्व सारंगखेड्याच्या या अश्व महोत्सवामध्ये, अश्व स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आता पंजाबवरनं, कुणी हरियाणावरनं, कुणी दिल्लीवरनं, कुणी राजस्थानवरनं येत आहेत। खरं म्हणजे यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे हैदराबादवरनं 3 रायडर जवळपास 825 किलोमीटर घोड्याच्या पाठीवर बसून येत आहेत आणि नाशिकवरनं 4 मुली ज्या टीनेजर आहेत त्यासुद्धा येत आहेत। म्हणजे चेतक फेस्टिवल मध्ये येण्यासाठी, उत्सवामध्ये सामील होण्यासाठी लांब लांबवरनं घोड्यावर बसून लोक येत आहेत। दादा, चेतक फेस्टिवलचं ग्रामीण लूक जे असतं ते कायम राहण्यासाठी काही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे आयोजित करण्यात आले आहेत? खरं म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये चेतक महोत्सव त्याच्यामध्ये मिक्स करत असतो। आता यावर्षी चेतक फेस्टिवलच्या ग्रामीण लूक राहण्यासाठी याच्यामध्ये खानदेशी कलाकार विनोद कुमावत, सचित कुमावत यांचेसुद्धा कार्यक्रम आहेत। खानदेश कन्या गौतमी पाटील यांचासुद्धा कार्यक्रम आहे। आम्ही याच्यामध्ये बरेच वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम घेत असतो आणि लोकांना, कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। एकूणच देशातील जे नामवंत घोडे आहेत ते स्पर्धेसाठी या ठिकाणी दाखल होणार आहेत। या घोड्यांच्या किमती करोडोच्या घरात असतात, मात्र मालक हे घोडे विकत नसतात। अशा अनमोल घोड्यांना पाहण्यासाठी अश्वप्रेमी सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलला हजेरी लावत असतात। आपल्यालाही घोड्यांचा स्पर्धांचा आनंद घ्यायचा असेल किंवा किमती घोडे कसे असतात याचा अनुभव घ्यायचा असेल तर एक वेळेस सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलला भेट देणं आवश्यक आहे। विकेश पाटील, एबीपी माझा, सारंगखेडा, नंदुरबार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।